शिवसेना ठाकरे गटच्या मंचावर गाजलेल्या कांबळे कवितांनंतर कवी नितीन चंदनशिवे यांचा कवठेमहांकाळमध्ये भव्य नागरी सत्कार. दिनांक 24. प्रतिनिधी. अलीकडेच शिवसेना ठाकरे गटच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात आपल्या दमदार आणि सामाजिक आशयाने परिपूर्ण कांबळे कविता सादर करून राज्यभर चर्चेत असलेले दंगलकार कवी नितीन चंदनशिवे यांचा त्यांच्या मूळ गावी कवठेमहांकाळ येथे नगरवासियांच्या वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात आला. त्यांच्या कवितेने ठाकरे गटाच्या मंचावर विशेष दाद मिळवली असून त्यानंतर गावात त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राध्यापक अभिजित माने यांनी प्रास्ताविक करून नितीन चंदनशिवे यांच्या साहित्यिक व सामाजिक कार्याचा आढावा घेतला. यावेळी प्राध्यापक बाबासाहेब बेंडे पाटील तसेच कवठेमहांकाळचे माजी सरपंच बाळासाहेब दीपक पाटील यांनी मनोगत व्यक्त करत चंदनशिवे यांच्या काव्य लेखनाचे कौतुक केले. यानंतर सुनील वाघमारे आणि तानाजी बनसोडे यांच्या हस्ते नितीन चंदनशिवे यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन नागरी सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना नितीन चंदनशिवे यांनी उपस्थित नागरिकांसमोर आपल्या बहुचर्चित कांबळे कविता सादर केली. त्यांच्या प्रभावी शब्दफेकीला आणि जोशपूर्ण सादरीकरणाला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सामाजिक वास्तवावर भाष्य करणाऱ्या त्यांच्या कवितेने उपस्थितांना विचार करायला भाग पाडले. यावेळी माजी विकास सोसायटी चेअरमन तुकाराम पाटील, नगरसेवक विश्वनाथ पाटील, राहुल जगताप, संजय वाघमारे, राष्ट्रवादीचे युवा नेते महेश पाटील, भाई दिगंबर कांबळे, करगणे, सुभाष कोष्टी, सोनन सर, जलेंदर माने, राकेश चंदनशिवे, रमेश वाघमारे, प्राध्यापक अरविंद माने, महावीर माने, रवी माने, रमजान मुल्ला, सरफराज सावनूरकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे वातावरण साहित्य, सामाजिक जाणीव आणि गावाच्या अभिमानाने भारावून गेले होते. गावातील सुपुत्राचा झालेला हा नागरी सत्कार उपस्थितांसाठी संस्मरणीय ठरला. कवठेमहांकाळ मराठी न्यूज साठी मुख्य संपादक विद्याधर लोंढे.